राज्यात लिंबोळी खतामध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा, अशी सूचना राज्य कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। राज्यात पाऊस लांबल्याने खरीप अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट, साखर आयुक्त विजय सिंगल आदी उपस्थित होते। विखे पाटील म्हणाले, राज्यातील काही परिसरात भेसळयुक्त लिंबोळी खत निर्माण करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। विनाकारण कृषी खात्याला बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत। मागील काही महिन्यांपासून इंदापूर आणि बारामती परिसरात लिंबोळीपासून खत तयार करणाऱ्या कंपन्या फोफावत आहेत। या कंपन्यांकडून लिंबोळी खतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी मिसळण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे। तसेच लिंबोळी खत तयार करणाऱ्या बहादरांनी कृषी खात्याची परवानगी देखील घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे। काही साखर कारखान्यांकडून देखील या खताची खरेदी करण्यात येत आहे। तातडीने अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत। राज्यात यंदा पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत। जून महिन्यात आज अखेर केवळ 8% क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत। राज्यात जून महिन्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 222 मिलीमीटर असून आज अखेर 126 मिलीमीटर पाऊस झाला आहे। अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात चांगला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बुलढाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे। परंतु एकूण 355 तालुक्यांपैकी तब्बल 200 पेक्षा अधिक तालुक्यात पावसाचे प्रमाण 50%पेक्षाही कमी असल्याचे त्यांनी सांगितले। पण यावर्षी मान्सून उशिरा होतो, त्यामुळे 8% क्षेत्रावरच फक्त सध्या पेरणी झालेल्या आहेत। गतवर्षाच्या मानानं 5% क्षेत्र कमी आहे पेरणीचं, परंतु उशिरा मान्सून चांगला येण्याची शक्यता असं वर्तवलं जात आहे। त्यामुळे हे क्षेत्र निश्चितपणे वाढेल, पण आज तरी फक्त 8% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। हे दुबार पेरणीच्या संबंधामध्येच आम्ही आता माहिती घेतलेली आहे आणि मला वाटतं एक 8 दिवसामध्ये आमच्यासमोर माहिती येईल की प्रत्यक्ष बियाणं शेतकऱ्यांकडे किती उपलब्ध आहेत किंवा बियाणे महामंडळाकडे किती उपलब्ध आहेत, त्याच्यावर आधारित मग निर्णय करू आपण। पण दुबार पेरणीची जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आमच्याकडे तशा प्रकारचं नियोजन तयार आहे। नाही, कसं म्हणजे तशा पद्धतीची माहिती IMD कडून उपलब्ध झालेली नव्हती, कारण आपण जे काही पावसाचं जे काही पावसाची माहिती विशेष करून मान्सूनचं आगमन कसं होईल, कधी होईल, त्याप्रमाणे जी काही जनरल माहिती मिळते, परंतु माहितीमध्ये जी सातत्यानं जी काही विसंगती येते याचा अर्थ काही IMD काय चुकीचा असं आम्ही म्हणत नाही, परंतु आम्ही जे आता त्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या जे उभारणी करतो आहे यासाठीच करतो आहे की आपल्याला पर्यायी मेकॅनिझम उपलब्ध पाहिजे, कारण शेतकरी शेवटी या सगळ्या हवामान खात्याच्या अंदाजावर आधारितच आपलं शेतीचं नियोजन करत असतो आणि जर ते अशा पद्धतीचं जर नियोजन जर त्याचं चुकत गेलं तर मग शेवटी आर्थिक प्रश्नाला सामोरे जावं लागतं, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। मग मला असं वाटतं की अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम आपल्याला निर्माण करावं लागेल आणि त्या दृष्टीने राज्य सरकार पाऊल उचलतं आहे। मध्ये मान्सून चांगला होईल अशी अपेक्षा आहे। गेल्या वर्षीसुद्धा मान्सून लेटच होता, आपल्याकडे जुलैमध्ये झाला। खरं म्हणजे ही सायकल जी आहे पावसाची ती बदलत चाललेली आहे। आता आपण प्रत्येकजण ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजचा ज्यावेळी विचार करतोय, चर्चा करतोय, पण त्याचे आता साधारण मला इफेक्ट दिसत आहेत की प्रत्येक सीझन हंगामाचा आता हा हंगामामध्ये बदल होत चाललेला आहे। त्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये आता आम्ही जे आपले 4 विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आता मी एक समिती गठीत केलेली आहे। आपल्या जे 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत त्या क्लायमॅटिक झोन्सवर आधारित जे काही शिफारशी करायच्या आहेत उद्याच्या कृषी धोरणामध्ये, या सगळ्या बदलत्या हवामानाचा याचा विचार करून आपल्याला एकूण कृषी पीक पद्धतीमध्ये किंवा शासनाच्या त्या विभागाच्या धोरणामध्ये अनुषंगिक शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागतो।